आणि दिवाळीचा सण सुरू आहे आणि त्यात आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे प्रत्येक जण फुलांची खरेदी करतो। नाशिकच्या फुल बाजारात विविध फुलं घेण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गुलाब, निशिगंध, मोगरा, शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे। फुलांच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून झेंडूच्या फुलांना 400 ते 500 रुपये कॅरेटचा दर मिळतोय। पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे फुलांचं उत्पादन घटलंय आणि मागणीमध्ये वाढ झाल्यानं दरातही मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। नाशिकच्या फुल बाजारातून आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। आज दिवाळीचा सण आहे आणि त्यात लक्ष्मीपूजन असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या लक्ष्मीपूजनासाठी विविध फुलांची जी आहे ती त्या ठिकाणी खरेदी करत असतो। आणि मी सध्या नाशिकच्या फुल बाजारामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाशिककरांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विविध फुलांचे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नाशिककर सकाळपासून या ठिकाणी गर्दी करत आहे। आपण जर पाहिलं तर गुलाबाचं फूल असेल, शेवंत असेल, या ठिकाणी मोगरा असेल, झेंडूचे फुलं असेल, असे विविध प्रकारचे फुलं घेण्यासाठी या ठिकाणी नाशिककरांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेवंती 200 रुपये किलो, अस्टर 200 रुपये किलो, निशिगंध 300 रुपये किलो, लिली बंडल आहे 40 रुपयाला एक बंडल असतो। गुलाबाचा 12 फुलाचा बंडल आहे तो 60 रुपयाला आहे, 60 ते 80 रुपयापर्यंत आहे। आज जरबेरचा 10 फुलाचा बंडल आहे 150 रुपयाला। झेंडूचा दर आहे सकाळी होता तो 200 रुपये कॅरेट, आता मागणी वाढल्यामुळे तो 400 ते 500 रुपयापर्यंत गेला। सकाळपासून या ठिकाणी फुल बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते। विविध प्रकारचे जे फुलं आहे ते खरेदी करण्यासाठी नाशिककर गर्दी करताय आणि एकूणच यंदाच्या फुलांच्या दरामध्ये जवळपास 200 ते 250 रुपये इतका दर जो तो वाढीव असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।